नमस्कार, मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। बेळगावमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आणि ती म्हणजे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री बेळगावात जाण्यापूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगावात जाणार आहेत। उद्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बेळगाव दौऱ्यावरती जात आहेत। बसवेश्वर मूर्ती अनावरणाच्या कार्यक्रमाला बोम्मई उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे सीमा समन्वय मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते। या क्षणाची सर्वात मोठी बातमी बेळगावमधून आणि ती म्हणजे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री बेळगावात जाण्यापूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगावात जाणार असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे। ज्ञानेश्वर, उद्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बेळगाव दौऱ्यावरती जात आहेत, काय विशेष? विशाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावरती उद्या येत आहेत। विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्या हस्ते बेळगावमध्ये करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्राने सीमा प्रश्नी उच्चाधिकार समिती नेमली होती आणि या समितीच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोघांना समन्वय मंत्री म्हणून नेमलं होतं। सध्या सीमा भागात जो तणाव निर्माण झालेला आहे, या तणावाच्या पार्श्वभूमीवरती बेळगावमध्ये जाऊन तिथल्या सीमा प्रश्नांच्या बाबतची माहिती जाणून आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी हे दोन मंत्री 3 तारखेला बेळगाव दौऱ्यावरती जाणार होते। मात्र तत्पूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत ते उद्या बेळगाव दौऱ्यावरती येतात आणि त्यामुळे या दौऱ्याकडे आहे ते प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं। बरोबर ज्ञानेश्वर, सीमा समन्वय मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे का? आणि या निमित्तानं कारण ते देखील बेळगावात जाणार होते, मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री हजेरी लावतात। कर्नाटकचे मुख्यमंत्री या ठिकाणी हजेरी लावतायत। खरं तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्यामुळेच हा सगळा सीमावाद आहे तो पुन्हा एकदा उफाळून आला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आपले जे 2 समन्वय मंत्री जात आहेत त्यांचा दौरा पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण तणावाची परिस्थिती आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची कोणत्याही पद्धतीची स्थिती उद्भवू नये म्हणून कर्नाटक प्रशासन महाराष्ट्र प्रशासनाला दौरा पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा करू शकते आणि त्या पार्श्वभूमीवरती हा दौरा पुढे ढकलतोय की नियोजित तारखेला हा दौरा होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच तणावाच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा पुढे ढकलण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे हा दौरा पुढे ढकलतोय का नियोजित वेळेतच हा दौरा होतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती असेल किंवा त्या ठिकाणच्या ज्या संस्था आहेत त्या देखील मात्र उद्या मुख्यमंत्र्यांसमोर जाण्याची शक्यता आहे का? कारण यापूर्वीच त्यांचं बेताल वक्तव्य आणि त्याचा करण्यात आलेला निषेध त्या पार्श्वभूमीवरती बेळगावात ज्यावेळेला मुख्यमंत्री दाखल होतील त्यावेळेला निश्चितच त्या ठिकाणी वातावरण जे आहे ते तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शिवशक्ती